जन्म ते प्रवज्या बुद्धाचे कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारत हे एकच एक सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हते. देश अनेक राज्यात विभागला होता. काही राज्य मोठी होती, काही लहान. त्यापैकी काही राज्ये राजवटीखाली होती, इतर नव्हती. राज्याच्या राजवटीखाली असलेली राज्ये एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, वृज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गंधार आणि कंबोज अशी. ज्या राज्यात राजांची राजवट नव्हती त्या राज्यांची नावे कपिलवस्तूचे शाक्य, पावा आणि कुशीनगरचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकप्पचे बुली, केसपुत्तेचे कलिंग, पिप्पलवनचे मौर्य आणि राजधानी सुमसुमागिरी होती ते भग्ग अशी होती. राज्याच्या राजवटीखाली असलेली राज्ये जनपद म्हणून तर एक छत्री राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्ये संघ किंवा गण म्हणून ओळखली जात. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या राज्य प्रगतीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तिथे प्रजासत्ताक राज्य पद्धती होती की अल्प लोकसत्ताक राज्य पद्धती होती याविषयी निश्चित सांगता येत नाही. एवढे मात्र पक्के माहीत आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताक त्यावेळी अनेक राजघराणी होती आणि ती राजघराणी ठराविक क्रमाने एका पाठोपाठ एक अशी राज्य करत असत. या राजघराण्यात प्रमुखाला राजा म्हणून संबोधले जाईल. सिद्धार्थ गौतमाच्या जन्मसमयी शुद्धोधन राजा होता. राज्य करण्याची त्याची पाळी होती. शाक्य राज्य भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थिर होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु नंतरच्या काळात कौशल नरेशने त्या राज्यांवर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली होती. या प्रभुसत्तेचा परिणाम असा झाला की शाक्य राज्य कौशल नरेशच्या पूर्व अनुमतीशिवाय काही विषयासंबंधात आपल्या सार्वभौम राजकीय अधिकाराचा उपयोग करू शकत नव्हते. त्या काळात जी राज्ये अस्तित्वात होती त्यात कौशल हे सामर्थ्यशाली राज्य होते. त्याचप्रमाणे मगध हेही एक सामर्थ्यशाली राज्य होते. कौशल नरेश प्रसेनजीत आणि मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते, बुद्धाचे पूर्वज. शाक्याची राजधानी कपिलवस्तू नावाने संबोधली जात असे. कदाचित कपिलवस्तू हे नाव महान बुद्धी प्रामाण्यवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे. कपिलवस्तू नगरीत जयसेन नावाचा शाक्य राजा राज्य करीत असे. सिंह हनु या त्याच्या पुत्र सिंह हनुचा विवाह कच्चना हिचेशी झाला होता. सिंह हनुला शुद्धोधन, द्योतोधन, शाक्योधन, शुक्लोधन आणि अमितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्राव्यतिरिक्त सिंह हनुला अमिता आणि प्रणिता अशा 2 कन्या होत्या. या राजघराण्याचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचं नाव अंजन आणि मातेचं नाव सुलक्षणा होते. अंजन कोलीय होता. तो देवदह नावाच्या खेड्यात वास्तव्यास होता. शुद्धोधन हा एक महान योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनने शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली. त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली. महाप्रजापती ही
महामायेची मोठी बहीण. शुद्धोधन हा धनधान्य संपन्न असा ग्रहस्थ होता. तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता. त्याच्याकडे भरपूर सेवक होते. असे म्हटले जाते की त्याच्या स्वामित्वाखाली भूमीच्या नांगरणीसाठी एका वेळी 1000 नांगरांचा उपयोग करावा लागत असे. तो ऐश्वर्य संपन्न जीवन जगत होता. त्याचे अनेक राजप्रसाद होते. शुद्धोधन घरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्याची जन्मकथा अशी आहे. ग्रीष्म ऋतूच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती. राज्यातील सर्व शाक्य हा उत्सव साजरा करीत असत. त्याचबरोबर राजकर्त्या कुटुंबातील सदस्यही या उत्सवात भाग घेत होते. साधारणपणे हा वर्षोत्सव 7 दिवसापर्यंत साजरा करण्याची शाक्यांची प्रथा होती. एके प्रसंगी महामायेने हा उत्सव थाटामाटात पुष्पगंधासहित आमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरविले. परंतु त्यात मादक द्रव्य सेवनाला बंदी होती. 7व्या दिवशी ती प्रातःकाळी जागी झाली. तिने सुगंधी जलाने स्नान केले. तिने 4 लाख कारशापन मुद्रा दान केल्या. तिने स्वतःला मौल्यवान आभूषणांनी अलंकृत केले. तिने स्वेच्छेने सर्वोत्तम भोजन ग्रहण केले. तिने व्रत घेतले आणि त्यानंतर ती राजमहालातील एक सुंदर सुशोभित शयन मंदिरी शयनासाठी गेली. त्या रात्री शुद्धोधन आणि महामाया यांचा सहवास घडला. महामायेला गर्भधारणा झाली. राजशय्येवर तिला गाढ निद्रा आली. तिला निद्रेत एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला दिसले की 4 लोकपालकांनी तिला निद्रिस्त स्थितीत उचलले आणि हिमालयातील एका सपाट भूमीवर मोठ्या शाल वृक्षाच्या छायेत आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले. त्यानंतर या 4 लोकपालांच्या गृहिणी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तिला न्हाऊ घातले. तिला स्वच्छ वस्त्रे परिधान करावयास दिली. तिला सुगंधी द्रव्य मागली. तिला त्यांनी पुष्पांनी अलंकृत केले. जणू महामाया एखाद्या दिव्यात्माच्या स्वागतासाठी सज्ज झाली. त्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायेपुढे उपस्थित झाला आणि म्हणाला, या पृथ्वी तलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. काय तू माझी माता होशील? ती म्हणाली, होय, मोठ्या आनंदाने मी याचा स्वीकार करते. या क्षणी महामाया जागी झाली. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी महामायाने शुद्धोधनला आपले स्वप्न सांगितले. या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा हे शुद्धोधनला समजले नाही. म्हणून त्याने स्वप्नविद्येत प्रवीण अशा 8 ब्राह्मणांना आमंत्रित केले. हे 8 ब्राह्मण म्हणजे राम, ध्वज, लक्ष्मण, मंत्री, यज्ञ, सुयम, सुभोग आणि सुदत्त हे होते. शुद्धोधनाने त्यांच्या त्यांच्या स्वागत सत्काराची योग्य ती तयारी केली. त्या ब्राह्मणांच्या स्वागतासाठी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली. त्यांच्यासाठी उच्चासने मांडली. शुद्धोधनाने त्या ब्राह्मणांची दानपत्रे सोन्या चांदीने भरली. तूप, मधु, शर्करा मिश्रित दुधात शिजवलेल्या उत्तम प्रतीच्या भाताचे भोजन त्यांना दिले. शुद्धोधनाने त्यांना वस्त्र, प्रावणे आणि ताम्रवर्णी गायी दान दिल्या. जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धोधनाने महामायेचे स्वप्न त्यांना सांगितले व त्याचा अर्थ कथन करण्याची विनंती केली. ब्राह्मण म्हणाले, चिंता करू नये, तुम्हाला पुत्र रत्न प्राप्त होईल. त्याने
गृहस्थ जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि गृहत्याग करून संन्यासाचे जीवन जगण्याचा निर्धार केला तर तो बुद्ध होईल. लोकांना अज्ञान अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल. तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे, त्याप्रमाणे महामायेने बोधिसत्वाला 10 महिने आपल्या गर्भात धारण केले. जसा तिचा प्रसवकाळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी माता पित्यांकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली, मी माझ्या पित्याकडे देवदह येथे जाऊन इच्छिते. तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे. शुद्धोदन उत्तरला. तिला सुवर्णाच्या पालखीत बसवून वाहक सेवक व मोठा लावा जामा घेऊन तिची पितृगृही रवानगी केली. महामायेच्या देहदहाच्या वाटेवर शाल वृक्षाचे एक सुंदर वनोद्यान होते. या वनोद्यानात विविध प्रकारचे पुष्पाच्छादित आणि पुष्पविहीन अशा वृक्षराजी होत्या. हे वन लुंबिनी म्हणून प्रसिद्ध होते. जशी महामायेची पालखी या वनातून जाऊ लागली तशी लुंबिनी वन हे दिव्य अशा चित्रलता वाऱ्यासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकृत शामियान्यासारख्या भासू लागल्या. वनातील वृक्षराजी खालपासून वरपर्यंत फलपुष्पांनी भरगच्च भरलेली होती. असंख्य विविध रंगी मधमाशा विविध स्वरांनी गुंजराव करीत होत्या. विविध पाखरांचे थवे मधुर गान करीत होते. हे मोहक दृश्य पाहून या रम्य वनात थोडा वेळ थांबून वनक्रीडा करावी असे महामायेच्या मनात आले. तिने वाहकांना पालखी शाल वनात उतरण्यास सांगितले व वाट पाहण्याची आज्ञा दिली. महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य शाल वृक्षाखाली गेली. मंद मंद सुगंधित वारा वाहत होता आणि वृक्षाच्या शाखा तर खाली झुलत होत्या. महामायेला त्या वृक्षाची झुलणारी एक शाखा पकडायची इच्छा झाली. भाग्यवश त्या वृक्षाची एक शाखा महामायेच्या हाती सहज येऊ शकेल एवढी खाली आली. महामायेने टाचा उंचावून ती शाखा धरली. त्वरित शाखेने वर झोका घेतला. त्याबरोबरच महामाया ही एकाएकी वर उचलली गेली. या आघाताने महामायेला प्रसव वेदना होऊ लागल्या. शाल वृक्षाची शाखा हाती असतानाच महामायेने उभ्या पुत्राला जन्म दिला. पुत्राचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. शुद्धोदन आणि महामायेचा विवाह होऊन बरीच वर्ष लोटली होती, परंतु त्यांना संतान नव्हते. जेव्हा त्यांना पुत्र रत्न प्राप्त झाले तेव्हा शुद्धोदन, त्याचे कुटुंब आणि समस्त शाक्यांची पुत्र जन्माचा हा सोहळा मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरा केला. पुत्र जन्मासमयी कपिल वस्तूवर राज्य करण्याची शुद्धोदनाची पाळी होती. म्हणूनच त्याला राजा म्हणून संबोधिले जात असे. स्वाभाविकच पुत्राला राजपुत्र म्हणून संबोधिले जाऊ लागले. बालकाच्या जन्मसमयी असित नावाचे महामुनी हिमालयात वास्तव्य करीत होते. असित मुनीने ऐकले की स्वर्गातील देवता बुद्ध नावाचा घोष करीत आहेत आणि त्याच्या प्रतिध्वनी आसमंतात घुमतो आहे. त्यांना असे दिसले की स्वर्गातील देवता आनंदाने नाचत बागडत प्रसन्नतेने आपली वस्त्र प्रावरणे झुलवीत विहार करीत आहेत. त्यांनी विचार केला की ज्या भूमीत बुद्ध जन्माला त्या जागी जाऊन जर मी त्याचा शोध घेतला तर किती बरे होईल. आपल्या अंतःचक्षूंनी संपूर्ण जम्बूद्वीपाचा शोध घेतल्यानंतर असित मुनींना असे दिसले की शुद्धोदनाच्या घरी आपल्या दिव्य तेजाने चमकणाऱ्या एका बालकाने जन्म धारण केला
आणि या बालकाचा जन्म हेच या देवतांच्या प्रसन्नतेने उचंबळून येण्याचे कारण आहे. त्यानंतर महान असित मुनी उठले. त्यांनी आपला भाचा नरदत्त यासह शुद्धोदनाच्या राजप्रसादाकडे प्रस्थान केले आणि ते राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभे राहिले. महान असित मुनींना असे दिसले की शुद्धोदनाच्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा जनसमुदाय एकत्र झाला आहे. म्हणून असित मुनी द्वारपालाजवळ आले आणि म्हणाले, हे द्वारपाला, राजाला सूचित कर की प्रवेशद्वारात एक तपस्वी उभा आहे. द्वारपाल राजाकडे गेला आणि हात जोडून प्रार्थनेच्या स्वरात म्हणाला, हे राजा, एक वयोवृद्ध तपस्वी आपल्या द्वारी उभे आहेत. त्यांनी आपल्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राजाने असित मुनीसाठी आसन सिद्ध केले आणि द्वारपालाला म्हटले, त्या तपस्व्याला आत येऊ दे. त्यानुसार द्वारपाल बाहेर येऊन असित मुनींना म्हणाला, मुनीवर कृपया यावे. त्यानंतर असित मुनी राजा शुद्धोदन जवळ जाऊन उभे राहिले आणि राजाचा विजय असो, राजा चिरायू हो, राजा न्यायाने आणि नीतीने राज्य करो, असे आशीर्वचन दिले. त्यानंतर शुद्धोदनने आदराने असित मुनीला साष्टांग प्रणिपात केला आणि त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली. मुनींनी सुखपूर्वक आसन ग्रहण केल्यानंतर शुद्धोदन म्हणाला, हे मुनिवर, मी आपणास यापूर्वी कधीही पाहिल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा हेतू काय? आपल्या येण्याचे प्रयोजन काय? तर मित्रांनो, असित मुनी यावर काय बोलले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, हे जाणून घेऊया पुढील भागात. आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. जर आपणास माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.